नमस्कार, मी अन्नपूर्ण अनु या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण गरमीमध्ये अगदी या भर उकाड्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी आपण बरेच कोल्ड्रिंक घेत असतो, पण त्याऐवजी रूह अफजा घेतला तर अतिउत्तम। आपल्या शरीरातील उष्णता कमी होते आणि आरोग्यासाठी अगदी आरोग्यदायी असं हे एक ड्रिंक आहे। तर पाहू शकता तुम्ही, आता आपण जे सब्जा असतो तर तो सब्जा आपण घेतलेला आहे आणि तो आता आपण भिजत घालायचा आहे आणि तो फुगल्यानंतर छान असा रेडी होतो, म्हणजे आपल्याला जसा पाहिजे आहे त्यानुसार। तर आता पाहू शकता, आता हा सब्जा तुम्ही फालुदामध्ये घातलेला सुद्धा पाहिला असेल आणि बऱ्याचदा तुम्ही हा खाल्ला सुद्धा असेल। आता पाहू शकता, छान असा हा सब्जा फुगवत आपल्याला 5-1 मिनिट ठेवायचं आहे। ऍक्च्युअली 15 मिनिट ठेवायचं आहे, पण 5 मिनिटांमध्ये सुद्धा छान असा सब्जा हा फुलून येतो। तर आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर छान असं आपल्याला रूह अफजा घ्यायचा आहे। रूह अफजा पाहू शकता, तर एक 75 रुपीजची बॉटल असेल। तर माझ्या घरी गरमीतून म्हणजेच उष्णतेच्या दिवसातून ही नेहमी असते। तर आता ही बॉटल आपण छान अशी हलवून घेऊया व्यवस्थितपणे आणि मग 1 चमचाभर आपण रूह अफजा जो आहे तो यामध्ये ऍड करत आहोत। आता ग्लासमध्ये आपण रूह अफजा ऍड केलेला आहे, पण फक्त रूह अफजाने जसा गोडवा येतो असं नाही, तर थोडासा कमी गोडपणा असतो आणि मग तुम्हाला थोडंसं, ऍक्च्युअली तुम्ही फक्त रूह अफजा घातलात 3-4 चमचे तरीही चालेल, पण ग्लासमध्ये आता आपण थोडंसं साखर सुद्धा ऍड करूया जेणेकरून गोडवा छान येईल। आता 1 चमचा साखर आपण ऍड करत आहोत। पाहू शकता तुम्ही, 1 ग्लासासाठी 1 चमचा साखर एकदम बरोबर असं मोजमाप आहे। आता तुम्ही पावडर घेतली तरीही चालेल। ऍक्च्युअली कधीही आपण ना उन्हाळ्याच्या दिवसात पावडर बनवून ठेवायची, कधी कधी त्याला पाणी सुद्धा सुटतं, म्हणून थोडंसं एकदम म्हणजे हवाबंद डब्यामध्ये किंवा हवाबंद पाकिटामध्येही ठेवायची आहे पावडर आपल्याला, जेणेकरून पाणी वगैरे सुटणार नाही, म्हणजे पटकन सरबत करायला मदत होते। कोणताही सरबत तुम्ही बनवत असताना पटकन आपण साखर जी आहे ती आपली विरघळते। तर आता पाहू शकता, 5च मिनिटात आपला जो सब्जा आहे तो छान असा फुगून साबुदाण्यासारखा अगदी टुम्म झालेला आहे। तर आता आपण हा सब्जा ओतून घेऊयात ग्लासमध्ये। पाणी जेव्हा आपण भिजत घालतो नॉर्मलच पाणी घालायचं आहे यामध्ये, जेणेकरून सब्जा आपला पटकन फुलून येईल। तर थोडंसं पाणी साईडला गेलेलं आहे, तर पुसून घेऊया व्यवस्थितपणे आणि त्याच्यामध्ये आता थंड पाणी आपण ऍड करत आहोत। आता थोडंसं जागा आपल्याला ठेवायचं आहे वरती। आता थंड पाणी आपण ऍड केलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही थंड पाणी ऍड करू शकता किंवा नॉर्मल पाणी जर तुम्हाला आवडत असेल तर नॉर्मल पाण्यामध्ये जरी हा सब म्हणजे रूह अफजा बनवला तरीही चालेल। आता अजून 1 चमचाभर आपण रूह अफजा वरतून घालणार आहोत, जेणेकरून आपला रूह अफजा आहे तो एकदम सुंदर असा कलर उठून दिसेल आणि छान असं दिसायला दिसेल। आता पाहू शकता मी कशा पद्धतीने असे ग्लासच्या आतल्या साईडने असं थोडंसं रूह अफजा सोडायचं, जेणेकरून ते दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह असं वाटेल। आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बर्फ ऍड करू शकता किंवा नाही जरी ऍड केला तरी चालेल। आता मी बर्फ क्यूब्स आहेत तर ते 2 क्यूब्स मी ऍड करत आहे। आणि आता आपण
हा रूह अफजा एन्जॉय करूयात। आणि माझ्या मुलीला ही रूह अफजा रेसिपी खूप आवडते आणि खूप आवडली। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। मनापासून आभार।